तर मित्रांनो नापणे ब्रिज काचेचा बनवला आहे तो बघायला चाललो आहे आणि धबधबा बघायला चाललो आहे. तर माझे मित्र आले सहयोग कोल्हापूरवरून त्यांना घेऊन चाललो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मित्रांनो वैभववाडीवरून आता चाललो आहे. पुढे तुम्हाला दाखवतो वैभववाडीवरून राईट मारायचा. तिथून त्याच्या अगोदर पहिला दुसरा लेफ्टने जायचं आहे नापणे धबधबा. कंटिन्यू राहा मित्र. तर मित्रांनो गावावरून आम्ही निघालो वैभववाडीला. वैभववाडीला ऑन द वे चाललो आहे मित्रांनो. हे बघा वैभववाडी आम्हाला जवळजवळ 33 ते 34 किलोमीटर आहे. आमचा तालुका लागतो आहे वैभववाडी आणि तिथून जवळजवळ 10 किलोमीटर पुढे नापणे धबधबा आहे आणि तो काचेचा ब्रिज बनवला आहे. तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कंटिन्यू राहा. माझा भाऊ आणि त्याचे मित्र कोल्हापूरवरून आले होते. पाठीमागे त्यांची 4 व्हीलर आहे आणि मी बाईकवर आहे. तुझ्यावर का नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललो आहे तिरोड टू नापणी धबधबा बाय रोड. इकडे चालले आमचे ड्रायव्हिंग करतात आमचे भाऊ प्रमोद इंदुलकर. आमची गाडी गेल्या कोरोपूरवाल्यांची पुढे आणि त्यांनी आता नक्की केलं आहे की आमच्या अगोदर काय हात दाखवायचं, हॉर्न मारायचं आणि ते मजा करायला आले तिथे. आता मजा करतात, फुल एन्जॉय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फुल एन्जॉय करतात व्हिडिओ शेवट. मित्रांनो हा बघा, हा काचेचा पूल बनवलेला. 25 व्यक्ती. मित्रांनो हा माझा भाऊ वामन लास्ट. ये क्षमता 25 व्यक्तीसाठी आहे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पहिलाच ब्रिज आहे हा. तो हाच काचेचा ब्रिज. महाराष्ट्रात पहिलाच ब्रिज. तालुका वैभववाडी. प्रवेश मर्यादा फक्त 25 व्यक्तींसाठी आहे. कम काचेचा पूल आहे. पुढे धबधबा आहे आणि इकडे पूल आहे. मित्रांनो खाली आहे ना बघा, ही पूर्ण काच आहे. चालतं ते काचेवरून चालतं. पूर्ण काच आहे. ॲक्च्युली पावसातून बघायला खूप धमाल येईल हा ब्रिज. बघा हे आमचे साहेब आलेले कोल्हापूरवरून. त्यांनाच घेऊन आलो मी. सगळे मित्रमंडळी परिवार आहे माझा. चालू केला बोल. हे पकडायला हे पूर्ण हे लाकडा अँटिक अँटिक डिझाईन आहे. लाकडाचं फुलपाखरू वगैरे बनवलं. सुंदर अप्रतिम नजारा.
तर मित्रांनो, हा वैभवडी तालुक्यामध्ये आहे ना नापणे म्हणून गाव आहे. शिरके बस्तरमध्ये बाजूला नापणेमध्ये हा काठीचा बीच आहे. तो तुम्ही पाहिला तर आजसाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, वैभववाडीमध्ये हॉटेल महालक्ष्मी म्हणून आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं तिथे. अप्रतिम जेवण असतं. रेसिपी चांगले चांगले असतात. तर कधी आलात तर हॉटेल महालक्ष्मीला पण भेट द्या. खूप छान जेवण असते. थँक्यू.